मालते माशी ऑन फायर ऐकून घ्या एकच्या साईजचे घेतो ना बार्गेनिंग आहे बार्गेनिंग आता हे मोठे आहेत बाबू बारके नाही हे घे 5 घे चल बरं वाटलं दादांचा आम्ही आता सबस्क्राईब करतो चॅनल काय नाव एनएम ब्लॉग ठीक आहे एनएम ब्लॉग नुसतं एनएम ब्लॉग चला ह्याच्यातून आम्ही फुल भरून मच्छी घेतली नुसती दहशत आहे टाटा हॅलो गाईज आता मी चेकआउट वगैरे चेकआउटचा टाईम आहे आमचा आता वाजले असतील 10-10:30 झाले असतील आणि हा आमचा रूम होता असं काय हे 2 रूम आम्ही घेतले होते तर वरची टॉपची रूम होते सर्विस पण चांगली होती कालचा व्लॉग तुम्ही काळोखात बघितला असेल मग आता तुम्हाला सगळं मी बीचवरचं जाऊन दाखवतो कसं काय आत्ता आम्ही चाललो आहे मच्छी घ्यायला जरा नाश्ता पण करायचा आहे तर कंटिन्यू करा ठीक आहे चला ना बघा भांड्या गुड बाय करतो टाटा तर निघालो आम्ही आता तुम्हाला डायरेक्ट बीचवर गेलो तिथला कसं काय आता मच्छी आम्ही कालच बुकिंग करून ठेवलं तुम्ही बघितलं असाल मालती मावशी एकदम टॉपचे दहशत तिथं जाऊन डायरेक्ट त्यांच्याकडून मच्छी घेतणार तिथनं मग नाश्ता करायला जाणार तिथनं मग घरी चला आणि इथं आपले सगळे कार्यकर्ते पद्धतशीर हा बघा बंड्या बघा टाटा तर मित्रांनो आता आम्ही निघालोय मच्छी घ्यायला तर तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो कसं काय सीन असतो रात्री होती त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं पण आता मी दाखवणार आता दिवस आहे आणि फुल क्लॅरिटीमध्ये आपण डीजे ॲक्शन 4मध्ये शूटिंग करणार हे आणि इथं कुठला तरी किल्ला आहे पडझडीला आला आहे कुठला किल्ला आहे काय माहिती नाही रे कसं असतं बघा रिंकेश शेट मागणं येत आहेत आणि बाकीचे कार्यकर्ते घरी गेलेत कारण त्यांना जरा जॉब जायचं ते सकाळीच निघाले आणि आम्ही चौघजण थांबलो मच्छी वगैरे घ्यायला तर चला तुम्हाला दाखवतो कुठला ऋतू हरणे बंदरची मच्छी दाखवतो तुम्हाला कसा काय विषय तो समुद्र बघा समुद्र आणि तो सुवर्णदुर्ग किल्ला समोरचा तर मित्रांनो आता बीचवर पोचलोय आणि पाणी बघा कुठं आलंय आम्ही काल रात्री आलो ना तर लय लांब पाणी होतं लय आता एवढ्या जवळ आलं ना बाई समुद्र इथनं स्टार्ट होतं असं वाटतं आणि त्या मालती काकू आता आम्हाला मालती काकू नाही भेटायचं मालती मावशी बोललेलं आहे भाई तुम्ही या आम्ही तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मच्छी देऊ साहेबांची ताट ओळख आहे ना विषय संपला आणि माझा चेहरा असं झाला की भाई झोप नाही पूर्ण आली रात्रभर नुसतं जागरण चिल्ला पुकार होता त्यामुळं बोटी वगैरे बघू शकतो इथे किती आहेत बघा आता मालती मावशीनं शोधतो आम्ही कुठं त्या मालती मावशीनं शोधतोय जिथं बघाल तिकडं नुसती मच्छी आहे जिकडं बघाल तिकडं मच्छी आहे जिकडं बघाल तिकडं नुसती मच्छी काय विषय चला आणि या मालती मावशी बोलल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे आलो बघून शब्दाच्या वाक्य आहे भाई आता इथं बार्गेनिंग फुल सुरमई वगैरे पापलेट वगैरे पद्धतशीर आहे 5 घ्यायचे 5 कोलंबी वगैरे कशा लावणार ते बघा मालते माशी ऑन फायर ऐकून घ्या एकच्या साईजचे घेतो ना बार्गेनिंग आहे बार्गेनिंग आता हे मोठे आहेत बाबू बारके नाही हो का हे घे 5 घे चल साबित करून देतो काय शेट मला वाटतं सुरमईपेक्षा पापलेट घेऊ आणि कोलंबी किती दे मला सुरमई घे सुरमई पाहिजे तुला अरे एक सुरमई न्या तुला काय पाहिजे हे तुला फुल बार्गेनिंग जरा थांबा आता काय डिसाईड करतो काय घ्यायचं नाही मला एक कार्ड मला पापलेट घ्यायचं एक कार्ड आणि तिकडं बघा तिकडं नुसती मच्छी हां कोणत्या चॅनल मिस्टर एनएम ब्लॉग कोकणातलं आहे का मुंबई नाही कोकणातलं आपलं खेडचं आहे का हां आम्हाला काय की मग आहे ना इकडे पाम्या इकडे तुम्ही कुठले आहेत आम्ही कराडचे या की सातारा कराड हा सातारा कराड हो कराडचे चला आता कराडच्या आपल्याला
माणसं भेटलेत म्हणजे इथं तुम्ही फिरायला आलात का? हो फिरायला आलो आम्ही हॉलिडे 2-3 महिन्याला आम्ही असतो इथे खरेदी वगैरे आम्ही मच्छी वगैरे करून आम्हाला आवडतं कोकण वगैरे तुम्ही फिरायला एन्जॉय करतो आम्ही 2 दिवस आज एवढे उद्या झाले आहे. का? हा आहेत ना अजून बाकी तिकडे मच्छी खरेदी करतायत. आणि एक आपला भाऊ प्रमोद पाटील, गणेश पाटील, अभिजित पाटील, अनिकेत पाटील, संजय पाटील आणि अंजुम तांबोळे 6 जण आम्ही आलेलो आहोत. आणि बरं वाटलं दादांचा आम्ही आता सबस्क्राईब करतो चॅनल. काय नाव NM NM ब्लॉग. ठीक आहे NM ब्लॉक मिस्टर NM ब्लॉग. चला थँक्यू. नोट करून घ्या. चला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. कसा आहे इज्जत घ्यायची रे वाढवला पण परिवार वाढवला विषय जिथं भेटेल तिथं बांधील की विषय भेटेल तिथं सबस्क्राईब करून घ्यायचा विषय संपला. तर आता मच्छी वगैरे बघून घ्या. राशी लावली तशीच देतो मी तुला. साईज वाढवते. आता जरा बार्गेनिंग करतो आणि काम 25 करतो. मच्छी खराब नको व्हायला म्हणून आम्ही हे घेतलं आपलं काय म्हणतो एक टाईप बर्फ फ्रीजर आणि बर्फ त्यातून नेतो आम्ही. असं पिशवीतून नेलं तर खराब होईल ना. दहशत फक्त मालती मावशीची काय रे. हो मालती मावशी ओनली मालती मावशी फक्त नाव घ्यायचा डायरेक्ट इथं घुसायचा. डिस्काउंट वर डिस्काउंट रो फक्त बोलणारा पाहिजे आणि बोलणारा आमच्यात काम 25 करणारे एकच ओमकार शेठ कदम पाटील. 100 कमी केला नव्हतं वाढव. जाऊ दे राऊंड फिगरला ओके आहे. तर आता आमची मच्छी वगैरे घेऊन झाली आणि ऊन एवढा बेकार लागतो ना अख्खा डोका घर करतो म्हणून जरा लिंबू सरबत द्यायला आलोय. ओके तर बघू असं काय तुम्हाला दाखवतो पुढे अजून नाश्ता पण करायचा. चला तुम्हाला नाश्ता करताना भेटतो. तर काय आता मच्छी वगैरे घेऊन निघालोय. तर डायरेक्ट नाश्ता करायला कुठेतरी थांबू. आमचा एक स्पॉट आहे मागं जे आपलं हॉटेलवर गेलो होतो तिथंच जायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो तुम्ही बघितलं नसाल तर बघू कसं काय. माझी अवस्था बिकट आहे रे बेकार. हे बघा ह्याच्यातून आम्ही फुल भरून मच्छी घेतली नुसती दहशत आहे. एवढा बॉक्स भरून मच्छी घेतले वन साईड. चला गाडी वगैरे काढले तर डायरेक्ट हॉटेलवर भेटू. तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आणि समुद्र बघा. जिकडं नजर जाईल जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त समुद्र आहे. फक्त आणि फक्त समुद्र एवढ्या जवळ. आणि रात्री एन्जॉय पण झाला समुद्र वगैरे पण फिरून झालं मच्छी वगैरे पण घेऊन झालं. एकदम प्रॉपर नियोजन टॉपचा कार्यक्रम. आता नाश्त्याला चाललो आहे. तुम्हाला नाश्त्याला गेलो तिथला एक हॉटेल आहे छोटंसं दाखवतो. जेवण नाश्ता वगैरे क्वालिटी भेटतं तिथं मग दाखवतो. चला तर कायच आत्ता नाश्त्याला आलो आहे. नाश्त्याला एक हॉटेल आहे इथं माऊली कृपा म्हणून एक हॉटेल आहे इथं समोर. दापोलीचा बीच लागतो तिथूनच समोर म्हणजे थोडं पुढं आल्या राईट साईडला हॉटेल आहे आणि एकदम क्वालिटी चव आहे. इथं आता नाश्त्याला आलो आहे. हां दिसतो. तर आता नाश्ता वगैरे करू. आता काही इच्छा उरली नाही. डायरेक्ट स्टार्टर मारायचं आणि घरात जायचं आणि झोपायचा विषय संपला. तर कंटिन्यू करा. बघू अजून बीचवर गेलो तर तुम्हाला बीचचा नजारा दाखवतो. कारण आता सीझन नाही तर ऑफ सीझनला आलो आहे त्यामुळं गर्दी पण नसेल. पण मच्छी आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये मच्छी भेटले पैसा वसूल. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे. आता आळस आला सॉरी नाश्ता वगैरे झाला. आता आळस आला आहे तर जाऊ कसं ना कसं तरी. ऊन पण बेकार आहे. सगळे निघालेत आपले कार्यकर्ते. तर आता डायरेक्ट स्टार्टर मारला जो डायरेक्ट घरीच दिसतंय काय. तर आता पोचल्यात जामा आलो जवळपास. जरा ब्रेक घेतला. व्हिडिओ घे भावाला फेमस. त्याला फेमस कर तू. नमस्कार भावाला. तू सांग हे सांग थोर व्यक्तिमत्व. चिपळूण मधला माझा एक मित्र आहे. तर ह्याच्या कुठे गेला. हा चिपळूण मधला माझा एक मित्र आहे. ह्याच्या तुम्ही रील्सवर व्हिडिओ बघत असाल. रील्स बघत असाल तर हा खूप फेमस आहे. तर याला बघा. याचं नाव रिंकेश शिंदे आहे. व्यक्तिमत्व कुठला चिपळूणचा सती एरियाचा मेन आहे. काय मदत वगैरे लागली तर कॉन्टॅक्ट करा.